श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आपली कुलदेवी कुठली आहे बऱ्याच जणांना माहिती आहे, नसेल माहिती तरी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की माहिती देणार आहे तुम्हाला. मग आपल्याला कुलदेवीला जायचंय का जायचंय आपल्याला, तुम्ही तेही सांगते तुम्हाला. बरेचदा तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणजे नोकरी लागायला तोंडाशी घास येते पण ते तुमचं काम होत नाही. सोयरी कशी होणार असते, मुलीचं लग्न जुळणार असते, मुलाचं लग्न जुळणार असते पण होत नाही. मग यावेळेला आपण आपल्या कुलदेवीला ओटी भरायला जायचं. मग कुलदेवीची ओटी नेताना आपण काय न्यायला पाहिजे? आपण बरेचदा स्वतः घालतो तेव्हा भारीची साडी घालतो, पण देवाला नेताना 200ची किंवा 150 रुपयाची साडी आपण काढतो, पण तसं करायचं नाही आहे. देवीला नेताना 9 वारी पातळच तुम्हाला न्यायचं आहे आणि ते हिरव्या रंगाचंच न्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सोन्याचे डोरले, यथाशक्ती का होईना, थोडेसे का होईना, पण आपल्याला थोडंसं तरी सोनं हे देवीला द्यायचं आहे. बरेचदा आपण अशी ओटी भरत नाही, त्याच्यामुळेही आपले प्रश्न मार्गी लागत नाही. मग आपण थोडंसं सोन्याचे डोरले, छोटे छोटे का होईना 2 डोरले करून घ्यायचे, छोटेसे चांदीचे जोडवे करायचे, विदोरे पण करायचे, तुम्हाला सोनाट व्यवस्थित देतात. आणि 5 नावाचे आपल्याला 5 प्रकारचे फळं घ्यायचे सोबत. वेणी, गजरा घ्यायचा आहे आपल्याला, वेणी सुद्धा घ्यायची आहे देवीला. आणि त्यासोबतच आपल्याला खारी, खोबरं, खसखस, किसमिस आणि खडीसाखर अशा 5 प्रकारचे, ख नावापासून 5 प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला देवीला ओटीमध्ये ठेवायचे. आणि ओटी ठेवताना देवीला तुमच्या घरामध्ये जी तुमची कुलदेवीची टाक असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला तांदळामध्ये भरून घेऊन जायची आहे. भरून गेल्याच्या नंतर ते तांदळामध्ये तुम्ही तिथे संपर्क साधायचा. संपर्क नंबर मी तुम्हाला देऊ शकतो आम्ही, जर तुम्हाला काही वाटलं तर. मग तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या कुलदेवीला त्या देवीच्या चरणाजवळ ठेवून त्या तुमच्या घरच्या कुलदेवीचा तिथे अभिषेक केला जाते आणि ते तुम्हाला दिल्या जाते. आणि पूर्ण वर्णाचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला तिथे देवीला दाखवायला तिथले ब्राह्मण लोकच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी देतात. आणि अशा प्रकारे आपल्याला ओटी न्यायची. याच्या मागे कुठल्याही प्रकारचं काही आपली धार्मिक भावना आहे की आपल्या कुलदेवीला आपल्याला ओटी कशी न्यायला पाहिजे हे आहे. याच्या मागचा उद्देश कुठलाही वाईट नाही आहे, त्याच्यामुळे कोणीही याचा वाईट उद्देश काढायचा नाही. कारण तुम्ही कुलदेवीची जेव्हा मनापासून सेवा करता त्यांच्यामुळे तुमचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहतच नाही. मार्गी लागतात म्हणजे लागतात. 100% विश्वासाने सांगत आहे, स्वतःच्या स्वविश्वासाने सांगत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.